या ठिकाणी मी विनंती करतो संदेशजी हजारे या आपण लगेच. संदेश दादा हजारे आपण व्यासपीठावरती यायचे. मॅच थांबवायची 1-5 मिनिटं. स्वागत या ठिकाणी केलं जाईल. पहिला संदेशजी हजारे या स्पर्धेचे मुख्य संयोजक आयोजक A1 जोडी संदेशजी जोशी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ॲडव्होकेट संपतजी हडप साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. ॲडव्होकेट संपतजी हडप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी सरांना विनंती केली या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित झाल्याबद्दल आपला मान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी दिलं जात आहे. त्याचबरोबर उद्योजक कल्पेशजी खडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कल्पेशजी खडे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर किशोरजी दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. किशोरजी दलवी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आकाश लोंगले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. अजय लोंगले आकाश लोंगले मयूर सर या आपण व्यासपीठावरती या. दरम्यान कल्पेशजी किशोरजी दलवी सर गोल्डन मॅन आमचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाते. बारक्या ड्रायव्हर कोल्हुली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. गोल्डमॅन आमचे किशोरजी दलवी सर या ठिकाणी आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. त्याचबरोबर पंकजजी मसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पंकजदादा मसे त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्या दरम्यान प्रणवजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रणवजी पाटील त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. प्रणवजी पाटील जरूर आपण मॅच जशा होईल मी दादांकडे जरूर जाणार आहे. शुभेच्छासाठी या स्पर्धेच्या शुभेच्छासाठी जरूर जाणार आहेत. प्रणवजी पाटील सर या ठिकाणी आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अजय एक माईक फक्त वरती आपण घेऊन जायचं. आपण हा इथे तर मॅच आपण ऑन करायची आहे. त्यानंतर विवेक सातवी यांचे या ठिकाणी आपण पाहतो आहे. त्यानंतर दिनेशजी भवारे यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर आमचे संभाजीदादा मसने शर्तीमधील खूप मोठं नाव. तर मॅच सुरू करा. सिद्धिविनायक नेरळपाडा संघाच्या कोणत्याही बॉलरने जर विकेट हॅट्रिक घेतली तर सूरज घोडविंदे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मॅचच्या सुरुवातीलाच आम्ही ते कॅश प्राइज अनाऊन्स करतो. कोणी हॅट्रिक जरी घेतली तरी सगळ्या गोलंदाजांसाठी सूरज घोडविंदे यांच्याकडून 2000. संभाजीदादा मसने शर्तीमधलं खूप मोठं नाव त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. उपशाखा प्रमुख धामोते महेशजी पेरणे यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या आपण व्यासपीठावरती संदीप सर सर्व संघांनी महत्त्वाची सूचना लक्षात घ्या की स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये काल भुतिवली संघ खेळपट्टीवरती खेळल्यामुळे 2 धावांची पेनल्टी त्यांना देण्यात आली होती. आणि आज सेम सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला देखील खेळपट्टीवर खेळल्या कारणास्तव त्यांना पेनल्टी देण्यात आली. याची आपण नोंद घ्या. त्यामुळे काल भुतिवली संघ त्या 2 धावांच्या पेनल्टीने पराभूत झाला होता. त्यामुळे आता इथून सर्व संघांनी लक्ष द्या. त्याचबरोबर चेंडू चॉईस फलंदाजांनी स्टेजच्या समोरच करायचा हे देखील सगळ्यांसाठी सारखा नियम आहे. नाहीतर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी कंपल्सरी असेल. मॅच इथे सुरू झालेली आहे. सिद्धिविनायक नेरळपाडा अमित सोना बारके ड्रायव्हर यांचं स्वागत केलं जाते. गणेश मसनेचा पहिला चौकार आलाय. छोटा तीर घाव करे गंभीर खेचलाय गणेश मसनेने चौकार.
चांगला फटका आपण पाहतो. कव्हर पॉईंट मध्ये साई मसनेच्या बॅटमधून चेंडू निघालाय. एक टप्पा अखेर चेंडू सीमारेषा पार. या चेंडूवरती आलाय चौकार. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं या ठिकाणी आपण पाहतोय. अमित सोना गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 3 चौकार, 1 सिंगल, 1 डॉटने आपण पाहिलं गेलं 5 चेंडू 13 धावा धावफलकावरती आहेत. अमित आपण पाहिलं गेलं 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू फुलेंचा चेंडू आपण पाहिलेला कव्हर रिझर्व मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. डॉट चेंडू आला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 13 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आणि 2 धावांची पॅनल्टी अर्थात 15 धावा पहिल्या षटकामध्ये स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. सिद्धिविनायक नेरलपाडा संघ जर आपण विकेटची हॅट्रिक सलगचे 3 विकेट घेता तर कल्पेशजी खडेसर यांच्याकडून 3000 युवा साईना ग्रुप यांच्या माध्यमातून ते 3000चं पारितोषिक या ठिकाणी आहे. जरूर ॲड केले धावा 2 पॅनल्टीच्या धावाही या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत. दोन्ही संघाचे 12 प्लेयर आपण लक्षात ठेवायचे. ॲडव्होकेट संपतजी हडप सर यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळलं आहे. जरी आज क्रिकेटपासून दूर असतील पण वकील पेशामध्ये असतात, त्यांच्याही मॅचेस असतात. क्रिकेटमध्ये खूप मोठं अधिराज्य गाजवलं आहे. पॅकर कसं असतं ते पण पाहिलं गेलं. मोठ्या टीम कशा पॅक होताना दिसल्यात आम्ही. तो जुना क्रिकेट अजूनही आम्हाला आठवतोय. जरूर काही कालांतर वेळ भेटत नाही आहे पण अजूनही क्रिकेटशी नातं जोडलं गेलं त्यांचं. सामाजिक क्षेत्रामध्ये जॉईंट आहेत. दुसरं षटक हेमंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हेमंत संच फुलेंचा चेंडू फुलटा चेंडू लो फुलटा चेंडू उडवला डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझर मध्ये बैठक शॉट. चेंडू फेकलाय सीमारेषे पलीकडे. 7 धावेसाठी षटकार. आयवा झेल या ठिकाणी पकडला गेलाय. जरूर आयवा झेल पाहूया कुठे आज. पुन्हा एकदा कोलारे गावामध्ये एका पाहुण्यांना जातोय. कोलारे गावात आहे का या विलास सुभाषजी मस्कर आणि विजयजी गोमारे यांच्या वतीने स्मार्ट वॉच आयवा झेलला. लाल टी शर्ट चांगला फटका आपण पाहतोय. डिपेक्षा कव्हर रिझर्व मध्ये जरूर शतरक्षक त्या ठिकाणी शिवम आहे. 1 सिंगल घेतली जाईल. स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. आतापर्यंत सर्वाधिक स्मार्ट वॉच आपण कोलारे गावामध्ये जाताना पाहिलेत. बाहेर फक्त एक तलवडे गेला आणि एक वाकस मध्ये गेलाय आणि एक पनवेल मध्ये गेला. चांबो अर्थात जयवेंद दादा यांच्या मेहुण्याला गेला. धावसंख्या स्कोर कार्ड 23. दुसरा पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. षटकार 2 सिंगल आपण पाहिला गेला. चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू पाहिला गेला. गरज असं चेंडूची आपण पाहतो. पहिल्या षटकात 15 होत्या. इथे आत्तापर्यंत 4 चेंडू 8 आल्या. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5वा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 5वा चेंडू असेल राईट हँड ओव्हर द विकेट मारा. समोर एक गणेश मसने. गणेशसाठी पुढचा चेंडू समोर टाकला. चेंडू उडला. चेंडू त्या ठिकाणी पाहिलं गेलं. थोडासा बाउन्स होता. शरीरभेदक चेंडू पाहिला गेला. निर्धाव चेंडू पाहतोय. लगातार डॉट चेंडू कमबॅक पाहिजे होतं. कमबॅक या ठिकाणी पाहिलं गेलं. 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू या ठिकाणी असेल. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू जरूर या ठिकाणी पाहिला जाईल. इथे शॉर्ट पिच चेंडू होता. फिरवला. दिशा दिली. दुर्दशा घडवली गोलंदाजची. चेंडू फेकला डीप फाईट मध्ये. सीमारेषा पार. रस मिळती 4. इथे आला चौकार. ठक डीजे.
अक्षय म्हात्रे, कर्जत टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू ज्यांची नाव नेहमी चर्चेत असतो. तो अक्षय आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. खऱ्या अर्थाने अक्षय म्हात्रे या ठिकाणी खेळतो. नंदुआदा मस्कर यांच्याकडून पारितोषिक आहे. अक्षय म्हात्रेने जर निर्धाव षटक फेकला तर त्यासाठी 1000चं रोख पारितोषिक असेल. मुरनाल मस्कल हिच्याकडून हा पारितोषिक आहे अक्षयसाठी. तर अक्षय दादाने जर निर्धाव षटक फेकला तर त्यासाठी 1000चं पारितोषिक असेल. अक्षय म्हात्रे तयार. पहिला चेंडू असेल. इथे समोर आहे साई आणि साईचा दणका. चेंडू फेकला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. ठोक डीजे. चांगला चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. शिवम एक धाव घेतली जाईल. शरदजी आजारे, दिलीपजी मिनमिन या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून आमच्या कोलारे गावाचे ग्रामस्थ बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. साईच्या बॅटमधून आणखीन एक दणका. बघा पाहुण्यांचे स्वागत जर आम्ही फटाके जर बंद केले असतील पण साईच्या बॅटमधून रॉकेट आपण सध्या मैदानात पाहतोय. चेंडू सीमारेषे पलीकडे. रस विल 3-4. इथे आला चौकार. पुढचा चेंडू. इथे कब तक चलेगा तुम्हारा बल्ला. एक तो चली मेरी गेंद. बल्लेबाज साई बॅक टू पवेलियन. पहिला झटका आद्रा. पहिला गडी गारत. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज होतो मोठा माघारी. हादरा दिलाय जे कोलमावता शेलू संघाला. झटका क्रमांक 1. ठोक डीजे. विकेट हॅट्रिक साठी 2000चा पारितोषिक आहे. इथे विकेट आला क्रमांक 1. 5व्या चेंडूवरती विकेट होता. धावसंख्या स्कोर कार्ड 39 आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती. आता 13+ धावेने सध्या तर सरासरीने चालतोय या ठिकाणी. जे कोलमावता शेलू संघ पाणी सोय तयार ठेवायचे. पाणी पाहिजे असेल तर तिसऱ्या षटकाच्या नंतर मैदानात पाठवायचे. इथे शेवटचा चेंडू होता. स्लोवर चेंडू टाकला गेला. बॅट आणि पॅडमधून चेंडू निघाला. तिथे आपण पाहिलं एसटीच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक एसटी रक्षक सुरेख कामगिरी करत असताना चांगली कामगिरी या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्ड 39-13च्या सरासरीने धावा आपण पाहतोय. प्रतिषटक 13च्या सरासरीने.
चला 3 षटकांचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झाला. यानंतरची मॅच आपण तयार राहायचंय. दिवा पाटील उमरोली वर्सेस जय हनुमान एक्सल, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. मिडल इनिंगला टॉससाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. तोही नियम लक्षात ठेवा. इनिंग समापल्यानंतर जर तुम्ही 10 मिनिटांमध्ये जर या ठिकाणी उपस्थित राहिला नाहीत, जो संघ या ठिकाणी उपस्थित असो, जो संघ 10 मिनिटापेक्षा जास्त लेट होईल त्या संघाला तिथे पॅनल्टी दिली जाते. तर जरूर आपण वेळेवरती या ठिकाणी हजर राहावं अशी अपेक्षा असेल. चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हेमंत संचे वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन आलाय. पंचांच्या डाव्या साईडनी राईट अँड ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू गणेशसाठी होता, समोर दिला, चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वरना दर्शक, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 7 धावेसाठी आला षटकार. आपण जर विचार केला ना, प्रत्येक षटकाचा विचार करा. आम्ही त्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला, पण हेमन अक्षने हेमन यांनी टाकलेल्या प्रत्येक चेंडूवरती षटकार पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहतो येताना पाहिला गेलाय. चांगली सुरुवात, प्रत्येक षटकाची सुरुवात आपण पाहतो धमाकेबार केले फलंदाजाने. हेमंतचा पुढचा चेंडू उर्फी चेंडू होता, समोर येतो निलेश शिनारे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही या नेरल सिद्धिविनायक पाडा संघाचा. हार्दिक पांड्या सुरेख कामगिरी करत असताना चांगला झेल पकडलाय आणि गणेशच्या पारीचा अंत होतोय. झटका क्रमांक दुसरा दिला गेलाय जय कोलमा माता शेलू संघाला. चला चला, वेळ नाही, 30 सेकंदचा अवधी आहे दादा. लगेच बॅट्समन आपण मैदानात पाठवा. लाईन वरती आल्यानंतर आपला फलंदाज आतमध्ये जायला पाहिजे ही अपेक्षा असेल. चला लगेच. नियम अटी सर्वांना सेम असतील त्याच्यामुळे कोणी, कारण आयोजक कडक आहे आणि त्यांचे जयवंत हजारे दादा यांनी आम्हाला सांगितलंय जे नियोजन आयोजन केलं आम्ही ते कडक असेल. संघ कोणताही असू दे, जो चुकी करेल त्याला कारवाईला सामोरं जावं लागेल. गुरुनाथदादा शिंगटे सोहमिलन नावाने त्यांचा जय मल्हार बाकरीचा बडा संघ तिसऱ्या राऊंड परत पोहोचला. जरी पराभूत झाला असेल पण साहेब खुश आहेत. षटकानंतर विकेट पाहिला गेला. हेमंतने कमबॅक करून दिलं. तिसरा चेंडू असेल हेमंतचा. फुललेनचा चेंडू फुलटा चेंडू होता, समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल ड्रॉप. झेल ड्रॉप झाला. झेल ड्रॉप. बॅट्समन रिव्ह्यू आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे. बिमरसाठी पाहतो बॅट्समनने रिव्ह्यू घेतला. त्याचा पंच, तिसरे पंच आपण लगेच चेक करण्यात या ठिकाणी यायचं. ऑफिशियल्स तिसऱ्या पंचाची मागणी झाली सर या. तर फेअर डिलिव्हरी आहे. ऑफिशियलचा डिसिजन या ठिकाणी आलाय.
शरदजी हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. फलंदाज प्रेम युवा सितारा आहे या संघाचा, चांगली कामगिरी करतो. धावसंख्या स्कोर कार्ड 48 या आकड्यावरती. 4 चेंडू झालेत हेमंतचे. या 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात हेमंतने. हेमंतचा विचार केला, हेमंतने दुसरं षटक फेकलं होतं तर 12 धावा खर्च केल्या होत्या. इथे कमबॅक करत असताना पुढचा चेंडू, इथे सुरेख चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. राजू तरे अनेक वेळा या फटक्यावरती बाद होतोय. तोच फटका या ठिकाणी फेलण्याचा जो मोह या ठिकाणी आवडता आला नाही आणि राजू तरे बाद होतोय. झटका तिसरा दिला गेलाय. तर जय कोलोमा माता शिलू संघाला स्कोर कार्ड 48 या आकड्यावरती. ठोक डीजे. अजय जरूर आपण लंचला आहात, डीजे मास्टर पण आमचे लंचला आहात. मिडल इनिंगला जरूर आपण पाहुण्यांकडे जाऊया आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा त्यांच्याकडे आपण जरूर घेऊया. निलेश, नवीन फलंदाज निलेशला आपण पाहतो मैदानामध्ये. निलेशला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू हेमंत दुसरा झटका देत असताना ब्रेक थ्रू मिळून दिलं होतं अक्षय मात्रेने, साईला बाद केलं होतं. त्यानंतर पाहतो हेमंतने आता पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय. चौथं षटक आहे, शेवटचा चेंडू. स्कोर कार्ड 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. भरगोचा प्रेक्षक वर्ग आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून इथे गॅपमध्ये चेंडू, डिफेक्सचा कव्हर रिझर्व मधून चेंडू काढला, गॅप मधून चेंडू ढकलला गेला. निलेशच्या बॅटमधून चेंडू निघाला. तो पहिला चेंडू होता आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचले 52 या आकड्यावरती. या दरम्यान बालकृष्ण हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. बालकृष्ण हजारे साहेब यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली, आता आमच्या व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाणी घ्या, पाणी घ्या. चला मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतो. त्यानंतर टॉस केला जाईल. दिबा पाटील उभरवलील विपक्ष जय हनुमान एक्सल. टॉस साठी आपण उपस्थित व्हायचे.
इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाला विनंती असेल आपण दोघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. आपण लॉटच्या दिवशी सांगितलं होतं टॉस करण्या अगोदर आपण आयोजक कमिटी मेंबर जे अकाउंट या स्पर्धेचे समलतात रुपेश कराले यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि जेव्हा ते ग्रीन सिग्नल देतील त्यानंतर टॉस होईल. जोपर्यंत रुपेश कराले सांगत नाहीत तोपर्यंत टॉस केला जाणार नाही. मग दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच रुपेश कराले यांच्याशी संपर्क साधायचा आहे. रुपेश कराले यांच्याशी संपर्क साधा. लेग बायची एक धाव या ठिकाणी जॉईंट होते. स्कोर कार्ड 55 आकड्यावरती. उर्वरित 4 चेंडू आहेत या इनिंगचे. 4 चेंडू आपण पाहतोय. आवाज आवाज या शर्तीच्या मैदानावरती असाच आवाज असतो गोट्या बाय. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू डॉट चेंडू टाकला गेला. कमबॅक करणारा चेंडू आपण पाहिला गेला. सनी नाम ही काफी आहे. 3 चेंडू झालेत. तिथे पंचांचे हात 2 समांतर. धावसंख्या जॉईंट होईल. स्कोर कार्ड वरती अवांतर. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी जॉईंट होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आपतात 56. जादू खूप मोठी आहे. ॲडव्होकेट संपतजी आडप साहेब 56 इंच छाती. 56 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे हेमंत पाहत बसणार चेंडू सीमारेषा पलीकडे. संधी होती त्याला पण तो फोनवरती बिझी होता. 6 धावा आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 62 आकड्यावरती जाऊन पोहोचली. आयवा जेलची संधी होती त्या ठिकाणी पण मित्र आमचा मोबाईलवरती बिझी होता. म्हणजे बघा मोबाईल काय काय करू शकतो. आज मोबाईलवरती बोलत असताना अर्जंट फोन असेल त्यांचा. नाही तर अजय डायरे सर थोडे पुढे आले असे त्यांनाही भेटला असता झेल. जिंकला असता आजचा आपण प्राईजचा खेळ. तर जरूर अजय आपण वरती जॉईन व्हा. माईक घ्या आपला आणि 4 बॉल झालेत. जरूर शेवटची रात्री खूप मोठा असणार आहे कारण सर्व आपण पाहतोय रायगड ठाणे पालघर पुणा अनेक मोठे मोठे संघ तुम्हाला 24च्या रात्री या ठिकाणी पाहावास मिळणार आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 63 आकड्यावरती 64 धावांचं लक्ष आहे. आणि मित्रांनो या स्पर्धेमध्ये नेरल मल्टीकेअर क्रिटिकल हॉस्पिटल याच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये सर्वाधिक जास्त धावा जो खेळाडू बनवेल त्याला 2000 आहेत. सर्वाधिक विकेट जो गोलंदाज घेईल त्याला 2000 आहेत. आणि ज्या संघाचा इनिंगमध्ये हायेस्ट स्कोर असेल त्या संघालाही 2000 आहेत. दिबा पाटील उमरोलीचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या विरोधात जो संघ खेळणार आहे जानमन एक्सल टीमचे कॅप्टन इथे आपण उपस्थित आहात का? लवकर आपण टॉससाठी या. तोपर्यंत आपण स्टेजवरती पाहतो की बरेचसे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर संदेश हजारे दादांचे आयोजन जबरदस्त नियोजन या स्पर्धेचं करण्यात आलं. ॲडव्होकेट संपत सर आमच्या सोबत आहेत. संपत सरांकडे आपण जरूर जाऊ की सध्याचं चालू क्रिकेट पूर्वीचं क्रिकेट
कल्पेश खडे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संपत सर आमच्या सोबत आहेत. सर काय सांगाल की चालू क्रिकेट, पूर्वीचं क्रिकेट आणि त्याचबरोबर संदेश हजारे दादांचं हे बहारदार नियोजनाबद्दल काय सांगाल? एकवेळा आई क्रिकेट संघ कोल्हारे आयोजित स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 पर्व 7वे स्वर्गीय मंगेश रघुनाथ हजारे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या संदेश हजारेंनी या क्रिकेटच्या नाईट मॅचेस आपल्या सर्वांसाठी केल्या. खूप छान नियोजन केलेलं आहे. मला असं वाटते नाईटचे नाईटचं पहिलंच पर्व आपल्या कर्जतमध्ये आहे असं मला यामधल्या महिन्यातलं कर्जत तालुक्यातील किती झालं, बऱ्याच झाल्या, परंतु संदेशने हे खूप छान नियोजन केलेलं आहे. पूर्वी आम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळायचो त्यावेळी नाईट मॅचेस म्हणजे फार थोड्या व्हायच्या. आता कर्जत तालुक्यातील क्रिकेट चांगल्या दर्जाचं असल्यामुळे जास्तीत जास्त क्रिकेटर आपल्या नाईट मॅचेस खेळण्याकडे जास्ती भर देतात. आम्ही ज्यावेळी खेळायचो त्यावेळी म्हणजे आम्हाला सगळे अभ्यास करायला सांगायचे, परंतु आम्ही त्यावेळी क्रिकेट खेळायचो. आणि ह्यावेळी असं झालं आहे की आजूबाजूच्या आपल्या आई बाबा आपल्याला सांगतात तुम्ही मुलांनो क्रिकेट खेळा, आणि आपली मुलं मोबाईल आणि बाकीचे घरी बसलेलं म्हणजे एवढ्या प्रमाणात खेळायला पाहिजे त्या प्रमाणात लहान मुलं खेळत नाही आहेत. आणि आता डे आणि नाईट या क्रिकेटच्या मॅच चांगल्या प्रमाणात व्हायला लागल्यात. त्यामुळे आपापले जे क्रिकेटर आहेत त्यांच्यामध्ये देखील स्पर्धा लागलेली असते की आमची टीम भारी की तुमची टीम भारी. त्यामुळे आपल्याला ह्या चांगल्या चांगल्या मॅचेस इकडे आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. आपण ऐकत होता संपत हडप सरांनी खरं तर या स्पर्धेचं कौतुक केलं, पूर्वीचं क्रिकेट आत्ताचं क्रिकेट, आणि चांगलं खरं तर सरांनी मार्गदर्शन केलं. आपण योगेश देशमुख सर आपल्यासोबत आहेत. दशरथ देशमुख सर. दशरथ देशमुख सर भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. संदेश हजारे यांच्या आयोजनाबद्दल दशरथ देशमुख सर काय सांगा, फक्त आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन तर खूप चांगलं केलेलं आहे. कर्जतमध्ये जेवढे आयोजन होतं त्यातल्या त्यात हे आयोजन एकदम खूप सुंदर आहे आणि खूप कमी वेळात तेही चांगले आयोजन केलेलं आहे. माझा मित्र जयवंत हजारे यांचं संदीप यांनी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं. धन्यवाद. दशरथ देशमुख सरांनी देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळल्या आणि या नियोजनाचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. किशोर शेठ दळवी आपल्या सोबत आहे. लास्ट किशोर शेठ, आता सोन्याने लाख पार केलं, लाखाच्या पार आता सोन्याची झलाली बघू शकता, आणि क्रिकेट देखील तेवढंच वाढत. आपण पंकज सरांकडे जाऊ. मॅच इथून सुरू करा. लास्ट आपण पंकज सरांकडे जाऊ. सर काय सांगाल संदेश हजारे दादांचं हे नियोजन आणि कोल्हारेकरांच्या या नियोजनाबद्दल काय सांगाल? आज संदेश हजारेंनी जे क्रिकेटचं नियोजन केलेलं आहे ते खूप अतिशय सुंदर आणि असं नियोजन केलेलं आहे. आम्ही ज्या वेळेस क्रिकेट खेळायचो आम्ही पण असे टुर्नामेंट खेळायला जायचो, पण त्यावेळेस नाईट क्रिकेट हे कधीच आमच्या नशिबी आलं नाही. आम्ही डे क्रिकेटमध्ये उन्हातानात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत क्रिकेट खेळायचो, आणि एकदा का फायनल आमची झाली की फायनल 3 बॉलची किंवा 1 ओव्हरचीच असायची. पण जे हे नाईटचे क्रिकेट सामने जे आलेले आहेत त्याच्यामध्ये क्रिकेट प्रेमींना खूप खेळायला पण मजा येते आणि त्यांचा उत्साह पण वाढतो. असाच उत्साह संदेश हजारे यांनी या परिसरात क्रिकेट प्रेमींना खूप उत्साहित करण्यासाठी हे नाईटचे क्रिकेट सामने खूप योग्य रीतीने आयोजित केलेले आहेत आणि खूप सुंदर आयोजित केलेले आहे. त्याचं मी धन्यवाद करतो त्याला की त्यांनी हे खूप आयोजन सुंदर केलेलं आहे. आणि संदेश हा एक
या परिसरातला उभारता तारा आहे. हां, आणि त्याला आता आम्ही पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी हे असेच सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी जे दरवर्षी त्यांनी याचप्रमाणे क्रिकेट रसिकांना और क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन द्यावे आणि खूप चांगलं आयोजन, यापेक्षाही खूप चांगलं आयोजन करावं हे मी त्याच्याकडून अपेक्षा करतो आणि संदेश हजारे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. या दरम्यान चेंडू सीमा पार, टाळ्यांचा गजर. 64 धावांचं लक्ष्य आहे आणि 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग निलेश शिनाऱ्याच्या बॅटमधून आले. 3 ब्लास्ट. एफर्ट्स बघा. चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत जात असताना स्वतःला मात्र स्ट्रेच केलं. शुभम होता, जरी चौकार गेला असता तरी प्रयत्न भरपूर झाले आणि तीन मोठ्या फटक्यांनी निलेश शिनारेने दुसऱ्या डावाला इथून आता रोमांचक मॅच इथून बनेल याची चिन्ह निर्माण केलेली. 4 बॉल, 5वा चेंडू अपील आहे, स्ट्रॉंग अपील. थांबलाय निलेश. 5 चेंडू मध्ये स्कोर झालाय तो 15. जय हनुमान एक्सेल संघाचे कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल? अजय सर, आपण बघतो उद्या पुन्हा एकदा शो मॅच होणार आहे. नरेंद्र गोमारे 11 वर्सेस संदेश हजारे 11 ही शो मॅच होणार आहे. या शो मॅचला जो संघ जिंकेल त्याला 11,000 रुपयाने एक बोकड असणार आहे आणि कर्जत तालुक्यातील सर्व जे त्यांचे सर्व सहकारी वर्ग या ठिकाणी खेळताना दिसतील. 11,000 रुपये जेवढे पदाधिकारी आहेत ते खेळताना दिसतील. 11,000 रुपये आणि एक प्लस बोकड असणार आहे आणि विजेत्या संघाची पार्टी पण या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी होणार आहे. सर, आजचा बोकड परत गेला, उद्याचा बोकड 100% एका संघाला मिळेल. खतरनाक पारितोषिक आहे. लास्ट बॉल होता साई मसनेचा. 1 रन आणि 1 रनने स्कोर इथून पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते मात्र 16. विजयासाठी टार्गेट येतं 64 धावांचं, पाहिजे 4 ओव्हरमध्ये 48. तर जय हनुमान एक्सेल संघ, आपण आयोजकांनी स्पर्धेच्या ज्या नियमावलीनुसार जी पॅनल्टी सर्व संघांना दिलेली आहे त्यानुसार सर्व जय हनुमान एक्सेल संघ आपण याची नोंद घ्या की जर दुसरं षटक संपण्याच्या आत जर आपण इथे आला नाहीत तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी देण्यात येईल आणि जर का त्याहून अधिक उशीर तुम्हाला झाला तर कदाचित आयोजकांच्या वतीने तुम्हाला चेंडूंची बॉलची पॅनल्टी दिली जाईल. याची नोंद घ्या. जसा तुम्ही जास्त वेळ उशीर कराल त्यानुसार तुम्हाला चेंडूची पॅनल्टी असेल. आणि आता सर्व कोल्हारे गावातील वय वर्ष 3 ते 12 या वयोगटामध्ये जे आपले सर्व छोटे आहेत त्या छोट्यांच्यासाठी शेवटच्या दिवशी फायनल डेला लकी ड्रॉ ओपन केला जाणार आहे. तर त्याची नावं सध्या घ्यायला सुरुवात झालेली आहे. तर आपण कल्पेश कराले यांच्याकडे आपलं नाव देऊ शकता. वय वर्ष 3 ते 12 कोल्हारे गावातील सर्व छोट्यांनी कल्पेशकडे नाव द्या. शेवटच्या रात्री जो लकी ड्रॉ असेल त्यामध्ये एक स्पोर्ट्स सायकल त्या लकी ड्रॉ मध्ये असेल. सायकलचे विजेते व्हा आणि नाव द्या. निलेश शिनारे इज ऑन फायर नाव. ठोकलाय निलेश शिनारेने चौकार. काय बॅटिंग आहे, आतिषबाजी आहे फलंदाजी मधून निलेश शिनारेने. स्कोर झालाय तो मात्र सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा. धावसंख्या 20. आता पाहिजे 23 चेंडू मध्ये स्कोर 44. आणि जर का 3 विकेट 3 षटकार जर ठोकले निलेश शिनारेने तर सूरज गोडविंदे यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अक्षय म्हात्रेने जरी ठोकले तरी त्याच्यासाठी देखील असेल. आता जे के शेलू संघाच्या गोलंदाजांना या घातक फलंदाजीला थांबवणं गरजेचं आहे. अनस्टॉपेबल बॅटिंग आहे निलेश शिनारेची. गोलंदाजी मार्क वरती येतो निलेश. फुल टॉस. पॉवर हाऊस नेरळ संघाचा. निलेश शिनारेने खेचलाय षटकार.
आईवा कॅच जर पकडली असेल तर आपल्याला स्मार्ट वॉच इथून देण्यात येईल. विजय गोमारे आणि सुभाष मस्कर दादा यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले स्मार्ट वॉच देण्यात येईल आणि तो आईवा कॅच घेणारा आमचा लकी प्रेक्षक इथे येतो स्टेजच्या दिशेने. खतरनाक गोलंदाजी, वाईट चेंडूची फेक. कॅमेऱ्यामध्ये चेक देखील केलं जाईल कॅच स्वीकारली आहे की नाही. JK शेळू संघाने इतका मोठा स्कोर उभारून सुद्धा निलेश शिनारेच्या तुफान बॅटिंग समोर गोलंदाजांना धाबा कमी वाटतात, पण निलेश शिनारेची विकेट इथून घेण्यासाठी एफर्ट्स लावावे लागतील. गोलंदाज तयार. फटका वारी आहे. हेलिकॉप्टर पकडली कॅच साईने. बॅटर आउट झाला निलेश मसने. मोठा धक्का, मोठा धक्का. निलेश शिनारे आउट झाला. निलेश मसनेने ती विकेट घेतली. संघ जर आज जिंकला तर त्या संघाला सूरज घोडविंदे यांच्याकडून सर्व संघाला टी शर्ट देण्यात येते. सूरज घोडविंदे यांनी ऑलरेडी टी शर्ट नेरलपाडा संघासाठी ऑर्डर करून आणलेले देखील आहेत. आता फक्त मॅच जिंकायची बाकी आहे. अनिल पवार यांच्याकडून शेलू संघाच्या गोलंदाजाने विकेट घेतली की 200 रुपयाचा कॅश प्राइज. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. 9 चेंडू मध्ये 27 झालेले आहेत आणि अजूनही 64चं टार्गेट आहे. अजून पल्ला गाठायचा आहे. जय हनुमान एक्सेल संघाचा कर्णधार आपल्यासाठी मी अत्यंत विनम्रपणे अनाऊन्स करतो की आपण लवकर टॉस साठी या, अदरवाईज तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. फटका मिड विकेट कडे एका टप्प्याने चेंडू कॅरी केला. एक सिंगल इथून मिळेल फक्त. टीम सिद्धिविनायक नेरळपाडाचा स्कोर जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. चला, जो आमचा लकी प्रेक्षक आहे त्याला आपण ओव्हर संपली की आपण स्मार्ट वॉच देणार आहोत. हे षटक संपलं की धावसंख्या ती मात्र 28. चेंडू संपले 4. निलेश मसनेने खरं तर बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटमध्ये कमबॅक केला आणि JK शेळू संघासाठी तो उभा आहे. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची चान्स आणि इथून डेंजर झोन कडे बॅट्समन आउट. गरज नव्हती, आवश्यकता नव्हती. फलंदाजाला परतावा लागेल. राज इथून रिटर्न येईल कारण ही घातक विकेट ठरती. अक्षय मात्र रिव्हर्स साठी गेला आणि त्यानंतर राजला इथून परतावा लागेल. दोन्ही कॅप्टन आलेले, यानंतर आपण टॉस करू. फुल टॉस. स्क्वेअर लेगला तोडीत चेंडू निघालाय. सीमारेखा पार आलाय तो मात्र फलंदाज हेमंत चंचेचा चौकार. ओव्हर समाप्त. 2 ओव्हर मध्ये स्कोर झालाय 32. येणारे 18 चेंडू, धावा पाहिजेत 32. चला, दोन्ही कॅप्टन टॉस साठी आलेले. जय हनुमान एक्सेल आणि दिबा पाटील उमरोली संघ. अधिराज 11 दिबा पाटील उमरोली आणि जय हनुमान एक्सेल दोन्ही कॅप्टन आपण तिथे. आणि लकी प्रेक्षक आपण या. तुम्हाला स्मार्ट विजय गोमारे आणि सुभाषजी मस्कर साहेब आपण इथे आहात का? विजय गोमारे सर आणि सुभाषजी मस्कर यांच्या वतीने ते स्मार्ट वॉच पुरस्कृत करण्यात आलं आणि संपजी
पंकज सरांना मी विनंती करेल, पंकज सर आपण ते स्मार्ट वॉच, कारण विजय सर आणि सुभाजी मस्कर साहेबांनी पुरस्कृत केलेले स्मार्ट वॉच आपण लकी प्रेक्षकाला पंकज सरांच्या शुभ हस्ते आपण इथून देऊया. प्रणव दादाला मी विनंती करेल, प्रणव दादा आपल्या शुभ हस्ते लकी प्रेक्षकाला ते स्मार्ट वॉच आपण द्यावं. विजय गोमारे आणि सुभाषजी म्हैसकर यांनी पुरस्कृत केलेला. आधी ते आपण स्मार्ट वॉच देऊ रितेश आपल्या लक्की आयवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला. 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. आणि कॅमेरामॅन कॅमेरा टर्न करा. जय हनुमान एक्सेल संघाचा कर्णधार, आपण इथे वेळाआधी आलात, उशीर करू नका, अदरवाईज तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. लकी प्रेक्षक भरपूर खुश, भरपूर दूरवरून तो आलाय. जणू काही 100 मीटरच्या मॅरेथॉनमध्ये जसं धावावं तितकी धाव त्याने घेतली. प्रणव दादा तिथेच थांबा, आपण पंकज दादा तिथेच थांबा. पंकज सरांच्या हस्ते आम्ही टॉस करणार. आणि या दरम्यान कॅच, व्हॉट अ कॅच. कॅप्टन राजू तरेने कॅच पकडली, जंप त्याने घेतली आणि आपल्या संघासाठी कॅच त्याने पकडली. जय हनुमान एक्सेलचा कर्णधार आपण इथे उपस्थिती नोंदवली, पण टॉस साठी या प्लीज, अदरवाईज इथून आयोजकांच्या वतीने 2 धावांच्या पेनल्टीचा इशारा येईल आपल्यासाठी. 17 बॉल 32 धावांची गरज आहे. सिद्धिविनायक नेरलपाड्याचा हुकमी एक्का सूरज घोडविंदे यांचा लाडका खेळाडू अक्षय म्हात्रे इथून आउट होत असताना राजू तरेचे एफर्ट्स भरपूर होते कॅचसाठी. आता कॅप्टन धोनी आलेले आहेत. टॉसचं कॉईन आम्ही इथून सुपूर्द करतो. कॅमेरामॅन थोडा कॅमेरा आपण टर्न करा, जिथे पंकज सरांच्या हस्ते करतो आपण टॉस. कल्पेश खाडे यांच्याकडून कॅश प्राइज आहे. कल्पेश खडे यांच्याकडून कॅश प्राइज आहे. 2 षटकार जर आले 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या दरम्यान आपण टॉस करतोय. टॉस बॉक्समध्ये स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल पंकज सर आणि प्रणव सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस जिंकलाय दिवा पाटील अधिराजीला नुमरोलीने बॉलिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंग असेल जय हनुमान एक्सेलची. आता कॅश प्राइज वाढलाय कल्पेश खडे यांच्याकडून. 2 षटकार ठोकले तर 2000 आणि 3 ठोकले तर 5000 आणि पकडली. या दरम्यान कॅच बाउंड्री लाईनच्या जवळ गणेश मसनेने कॅच स्वीकारली. मॅच मध्ये सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला बॅकफुटवर ढकलत असताना JK शेलू संघाने आता मात्र कंबर कसलीये. आधी हल्ला होता निलेश शिनारेचा आणि त्या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं आपल्या बॉलिंगने. ते मात्र निलेश मसने आणि त्यानंतर आलाय तो साई मसने. कल्पेश खडेदादांना अजूनही विश्वास आहे की सिद्धिविनायक नेरळपाड्याचे बॅटर षटकार मारू शकतात. जर का त्यांनी 2 ठोकले कल्पेश खडे यांच्याकडून 2000 आणि 3 लगातार ठोकले तर कल्पेश खडे यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गणेश मसनेने काय कॅच पकडली. JK शेळू संघाला कमबॅक करून देणारी ओव्हर निलेश मसनेने टाकली आहे. राजू तरेची ती कॅच, गणेश मसनेची ती कॅच आणि आता साई मसनेच्या बॉलिंग वरती 2 विकेट, म्हणजे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज साई मसने. ही झोन हॅट्रिक. वेगवान चेंडू साई मसनेचा, वेगाला तोडणं थोडं अशक्य बनत चाललंय. आता सामना बनतोय दोनही संघांसाठी. 50-50 मॅच आहे. येणारे चेंडू आहेत ते मात्र 15 आणि विजयासाठी धावा पाहिजेत 32. 15 बॉल 32 धावांची गरज. बनू शकेल सांगू शकत नाही. शेळू जिंकेल किंवा सिद्धिविनायक नेरळपाडा जिंकेल. टफ फाईट मॅच. मागे मागे शॉट, षटकार. आयवा कॅच आमच्या प्रेक्षकांनी ड्रॉप केली आणि षटकार आलाय तो मात्र फलंदाज यश कडवच्या बॅटमधून. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाची रोमांचक मॅच ही ठरू शकेल. आतापर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या रात्रीमध्ये झालेला नाही. आता खरं तर या मॅच मध्ये जबरदस्त सामना बनवलाय तो नेरळपाडा आणि शेलूकरांनी. आता चेंडू येते 14, धावा पाहिजे 26. 14 बॉल 26. साई मसने वेगवान चेंडू, विकेट किपरने चेंडू लेफ्ट केलाय. रन साठी कॉल आणि विकेट येता राहिली. मागे जाणं गरजेचं होतं. बाईची ही धाव टीमच्या खात्यात जाईल. नेरळपाडा संघाचे सर्व खेळाडू स्तब्ध राहिलेत. पाहुणे स्टेज खचाखच भरलंय. प्रेक्षकांचे स्टँड खचाखच भरलेत. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये ज्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. कडक आयोजन, नीट नेटका असं नियोजन. आदरणीय संदेश हजारे दादा यांचं हे
नाईट टुर्नामेंटचं आयोजन. आणि आता सामना बनू शकेल कारण साई मसनेचा गोलंदाजीचा वेग आणि समोर बॅट्समन हेमंत. वाईट चेंडूचा मारा, वाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव इथून मिळाली. येस येस, रेफर करण्यात आलं शेलू टीम कडून. वाईट चेंडू आहे की नाही याचं चेकिंग इथून केलं जाईल. तिसरं पंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उद्याची शो मॅच डिसिजन पेंडिंग आहे. उद्याची शो मॅच भारी ठरणार आहे. खेळाडूंची यादी आता बनत चाललेली की उद्या नरेंद्र गोमारे 11 आणि संदेश हजारे 11 या दोघांमध्ये ती मॅच असेल. 11,000 रुपये आणि एक बोकड असेल विजेत्या संघाला. कदाचित 11,000 पेक्षा बोकड महत्वाचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे सध्या. स्क्रीनवरती आमचे तिसरे अंपायर्स टेक्निकल टीम सोबत चेक करतात की एक्झॅक्ट चेंडू कुठे होता, वाईड आहे की नाही याचं डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. प्रत्येक अँगलने चेक केलं जातं कारण निर्णय फार महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. सो वेट, थोडा प्रतीक्षा तुम्हाला करावी लागते. आणि यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला अधिराज 11 दिबा पाटील उमरोली टीमने बॉलिंगचा निर्णय घेतला. बॅटिंग असेल जय हनुमान एक्सेलची. ती देखील एक बिग फाईट मॅच यानंतर होणार आहे. चेंडू साईने रिलीज केला, त्यानंतर बॅट्समन ज्या ठिकाणी उभा होता चेंडू एक्झॅक्ट कुठे गेला, विकेट किपरच्या हातात गेला आणि पंचांचा निर्णय आलाय इट्स अ वाईट बॉल. वाईटची एक धाव इथून मिळेल. स्कोर पोहोचलाय 40 धावसंख्येवरती. पाहिजे धावा अजूनही 24. 13 चेंडू 24 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. शेलू संघाची बॉलिंग आहे, नेरलपाडा संघाची बॅटिंग आहे. लास्ट बॉल साईचा. शेवटचा बॉल साईने ओव्हर केली आहे इथून कंप्लीट. आता 12 चेंडूमध्ये 64चा पाठलाग असताना धावा पाहिजेत. 12 बॉलमध्ये कंपल्सरी 24. ड्रिंक्स ब्रेक इथे होईल. अक्षय मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि आता पाण्याची बॉटल घेऊन दोन्ही संघांचे एक एक खेळाडू जातील. मॅच बनू शकेल. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये काय बहारदार नियोजन आहे. एक तरुण तडफदार युवक ज्याने उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं, आपल्या मेहनतीच्या जोरावरती ज्याने दिवसेंदिवस प्रगती करत तर ज्याने नाव केलं ते संदेश हजारे दादा यांचं हे बहारदार आयोजन. कोल्हारे गावाचे उद्योजक, युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे ते संदेश हजारे दादांचं आयोजन. आणि या स्पर्धेची भव्यता तुम्ही पाहत आहात की स्टेज देखील खचाखच भरलंय. पाहुण्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आणि स्टेजच्या सर्व बाजूंनी जर तुम्ही पाहिलं तर प्रेक्षकांची देखील तेवढीच तुडुंब गर्दी कोल्हारे गावाच्या बाजूला असणारं. आणि व्यवस्थितपणे या क्रीडांगणाची निर्मिती करणारे या स्पर्धेचे यशस्वी आयोजक संदेश हजारे दादा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी प्रचंड मेहनत घेत आहेत. ग्रामस्थ मंडळ कोल्हारे. आणि या मैदानावरती याआधी देखील आपण बऱ्याचशा स्पर्धा पाहिल्या. नरेंद्र गोमारे दादांनी आयोजित केलेल्या कित्येक स्पर्धा आपण पाहिल्या. आदरणीय रमेश कुंभारकर साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. रमेश कुंभारकर साहेबांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर ॲडव्होकेट संपतजी हडप साहेब, त्याचबरोबर पोलीस पाटील संतोषजी जाधव साहेब, प्रणव दादा, पंकज सर, किशोर शेठ दलवी. खरं तर गोल्डन मॅन किशोर शेठ दलवी. सोनं आता लाखाच्या पार गेलं. किशोर शेठ यांच्याकडे पाहिलं ना तर सोन्याची ती लाखाची किंमतही कमी वाटते. त्याचबरोबर शरद हजारे साहेब, बैलगाडा शर्यत क्षेत्रातील फार मोठं नाव शरदजी हजारे साहेब देखील स्टेजवरती आहेत. खरं तर सर्व पाहुणे दशरथ देशमुख सर देखील स्टेजवरती आहेत, मजा घेत आहेत कारण या क्रीडा स्पर्धेची मॅच महत्वाची. 12 बॉल 24. पहिला बॉल, वेगवान चेंडू यश या बॉलरचा. सिद्धिविनायक नेरलपाडा संघाला आता थोडं रोखून धरलंय पण थांबून चालणार नाही कारण मॅच आता 11 बॉल 24 आहे. प्रेक्षकांचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन घेऊन येणारा हा सामना आहे. प्रेक्षकांना फोकस करायला लावणारा हा सामना आहे. जिंकणार कोण, जे के शेलू की सिद्धिविनायक नेरलपाडा. 11 बॉल कंपल्सरी 24. अनिकेतजी कुंभे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आपण स्टेजवरती यावं. त्याचबरोबर रोशनजी रोकडे आणि संदीपजी
संदीपजी देवरे यांचं देखील आगमन होत आहे. रोशन रोकडे दादा आणि संदीपजी देवरे आपणही या आपलं सहर्ष स्वागत. या दरम्यान वाईटची धाव इथून मिळेल. आता 11 बॉलमध्ये धावा पाहिजे 23. 11 बॉल 23 धावा. सिद्धिविनायक नेरळपाडाचे देखील सर्व सपोर्टर थोडे चिंतेत आहेत आणि जे के शेलूचे सपोर्टर थोडे चिंतेत आहेत. मॅच कोणत्या मोमेंटला कोणाकडे पलटेल हे सांगू शकत नाही, कारण 11 बॉल आहेत, धावा पाहिजे 23. समोर टाकलाय चेंडू, समोर टाकलाय, पण पंच पाहत आहेत चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राची धाव मिळेल. आता आणखीन एक धाव कमी झाली. 11 मध्ये आता पाहिजे धावा 22. प्रकाशजी वारे यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. प्रकाश दादा आपण स्टेजवरती यावं. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच आता हाय व्होल्टेज बनत चाललेली आहे. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाचा रोमांचकारी सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज यश मागे चेंडू ठोकलाय, खेळाडू धावतोय, चेंडूने वळण घेतलं, पोहोचलाय चेंडू सीमा पार. 11-22 ची मॅच या चौकाराने आली. आता 10 बॉल आणि 18. गेम पलट रहा है. जीतेगा कौन, हु विल विन, शेलू की नेरळपाडा. 10 बॉल 18. या दरम्यान संदीपजी दिवरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रोशनजी रोकडे सर या आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चालते दादा, ही मुंबई आहे. मुंबई जवळ आमची 4थी मुंबई झाली. आता काही टेन्शन नाही आम्हाला. या चला, जय हनुमान एक्सेल संघाचा कॅप्टन आपण रुपेश करल यांच्याशी संपर्क साधायचे. जय हनुमान एक्सेल मॅच सुरू होण्यापूर्वी आपण रुपेश करल यांच्याशी संपर्क साधायचे. 10 बॉल 18 ची गरज आहे. गोलंदाज यश समोर खेळलेत, खेळाडू धावला, प्रेम चेंडू पर्यंत पोहोचलाय. एकच धाव, एक धाव, एक टप्पा, आणि टप्प्यात कोणत्या संघाचा कार्यक्रम होईल हे आता बघायचं. 9 चेंडू, आता 17 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंगचं हे टार्गेट. जे के शेळू संघ देखील दुसऱ्या बाजूने ताकद लावतोय. आणि सिद्धिविनायक नेरळपाडा ज्यांना खरं तर 3 बॅट्समन आऊट झाल्यानंतर संघाला गरज होती, अशा परिस्थितीमध्ये हेमंत चंचे आणि यश कडवने बॅटिंग केली. यश कडवचं विशेष कौतुक आहे, कारण त्याने 2 बाउंड्रीज खेचल्यात. हेमंतच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेचलाय त्याने सिक्सर. आयवा कॅच पकडलेली आहे. स्मार्ट वॉच असेल. आयवा कॅच ज्या प्रेक्षकाने पकडलेला, आपण स्टेजकडे या, आपल्याला स्मार्ट वॉच असेल. विजय गोमारे आणि त्याचबरोबर सुभाष मस्कर दादांनी पुरस्कृत केलेला तो स्मार्ट वॉच. खेळाडूंना आयवा कॅच साठी स्मार्ट वॉच नसेल, पण प्रेक्षकांना आहे. त्यामुळे या जो लकी प्रेक्षक आहे आमचा, त्याने या स्मार्ट वॉच घेण्यासाठी. हेमंत चंचने 3 षटकार ठोकले तर कल्पेश खडे, संदेश जोशी यांच्याकडून 1000. फटका भारी आहे, फटका भारी. अडवलाय चेंडू. 1 रन इथून मिळेल. आता सामना येणारे चेंडू शिल्लक आहेत. 9 मध्ये 17 पाहिजे होत्या, 7 आल्यात. 7 चेंडू मध्ये धावा पाहिजे 10. नेरळपाडा संघ जिंकला तर राजेश कोकाकडे यांच्याकडून 500, पाटील मोमोज यांच्याकडून 1000. फटका हवेत आहे. कॅच हातात येता येता राहिली. धावा मिळाला इथून 2 की 1. जरूर घेतल्यात. अजय सर आहे, खुशखबरी आहे तुमच्यासाठी. येणाऱ्या शेवटच्या रात्री फायनल नाईटला या मैदानावरती आपण पाहतोय 12 नंदी बैल. आपण पाहतो 12 नंदी शर्तीचे 12 बैल या ठिकाणी असतील. जरूर त्यांची नावं थोड्याच वेळात आपल्याला पाहतो या ठिकाणी असतील. एकच मालक नरेंद्र गोमारे दादा आणि नवीन खरेदी जलवा. नवीन खरेदी जलवा या खरं स्वतःची बैल 12 या ठिकाणी या मैदानावरती येतील. सर खरं तर त्या 12 नंदी बैलांचं जेव्हा इथे आपण लॉन्च होतील ना सगळे, त्यावेळी खरा जलवा होणार आहे तर नरेंद्र गोमारे दादांचा. तर आपण त्या प्रेक्षकाचं नाव विचारा सर, प्रेक्षकाचं नाव आणि गाव विचारा ज्याने आयवा कॅच पकडलेली. आता येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी धावा पाहिजेत 8. 6 बॉलमध्ये कंपल्सरी 8 धावा. कोण जिंकणार? सिद्धिविनायक नेरळपाडा बॅटिंग करत असताना जिंकणार की फिल्डिंग करत असताना जे के शेळू या धावा वाचवणार? जरूर आपण पाहतोय आयवा झेल ज्याने पकडलाय त्याचं नाव आहे
संतोष राठोड नेरल आपण पाहतो आयवा झेल पकडला. आणि मी विनंती करेल कल्पेश दादा या आपल्या शुभ असते आयवा झेल आपण तो पुरस्कार याला देऊया. वरती थांबा. स्टेजवरतीच त्या प्रेक्षकाला घ्या आपण. 6 बॉल 8 धावा. प्रेक्षकांची खरं तर उत्कंठा वाढवणारी मॅच आहे. कॅमेरामॅन प्लीज प्लीज कॅमेरा टर्न करा. आपण त्या लकी प्रेक्षकाला आम्ही हे स्मार्ट वॉच देतो. विजय गोमारे सर आणि सुभाष मस्कर दादांनी पुरस्कृत केलेले हे स्मार्ट वॉच. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आता जिंकणार कोण? काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. जिंकणं हारणं हे तर होत राहील, पण लढणं आता दोन्ही संघांचं कसं असेल? 5 बॉल 8. फटका हवेत आहे. पकडली की कॅच नाही. ड्रॉप झाली कॅच. रनआउटची चान्स आणि विकेट. फलंदाज बाद. कॅच सोडली हेमंत चंचेची, पण आउट झालाय तो मात्र यश कडव. आता यश हातात येईल कोणाच्या? 4 बॉलमध्ये धावा पाहिजेत कंपल्सरी 7. मिस्टेक झाली. खेळाडूने मिस्टेक केली. कॅच ड्रॉप केली. मेन मोमेंटला मेन बॅटरची कॅच होती. आता हे जीवनदान किती महागात ठरेल हे येणारा काळ ठरवेल. कारण इतिहासाची पानं जर पलटली तर पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीमध्ये जेव्हा लढाई झाली होती तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरीला पहिल्या युद्धामध्ये हरवलं. जीवनदान दिलं. मोहम्मद घोरी परत गेला. त्याने पुन्हा सैन्य तयार केलं. तो परत आला आणि त्याने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत त्यांना कैद केलं आणि त्याबरोबर त्यांचा त्या ठिकाणी खात्मा देखील केला. म्हणजे जीवनदान देणं किती महाग ठरू शकतं हे पृथ्वीराज चव्हाण यांना मोहम्मद घोरीच्या वेळेला दिलेलं समजलं. पण आता हे जीवनदान JK शेलू संघासाठी किती महाग ठरेल की पुन्हा प्रेम आपल्या गोलंदाजीने सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला या मॅच मध्ये थांबवेल. बघायचं. 4 बॉल 7. हेमंतचा फटका हवेत. गणेश मसने चेंडूच्या खाली आणि विकेट. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आत. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाची आतापर्यंत झालेल्या मॅच मधली सर्वाधिक रोमांचक रोमहर्षक मॅच. आणि आता मैदान शांत झालंय. हेमंत चंचची विकेट. पवेलियन मध्ये येतोय हेमंत. 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत आता 7. एक चेंडू महत्वाचा आहे. JK शेळू संघ भरपूर घाम त्यांना गाळावा लागलाय. सिद्धिविनायक नेरळपाडाला देखील भरपूर संघर्ष करावा लागलाय आणि इतक्या संघर्षानंतर जो कोणी जिंकेल विजयाचा डंका तर वाजणार. 3 बॉल 7 पाहिजेत. 3 बॉल 7 धावा. प्रत्येक खेळाडूला साई मसने अलर्ट करतो की मॅच महत्वाची आहे. कारण पहिला राऊंडचा जरी सामना असला तरी सामना आता रोमांचक स्थितीमध्ये उत्कंठावर्धक सामना आहे आणि अशा मॅचला जिंकणं हे दोनही संघांना पसंत असेल. सिद्धिविनायक नेरळपाडा ऑनलाईन व्ह्यूवरची संख्या देखील वाढतीये. KTC लाईव्ह इव्हेंट वरती तमाम क्रीडा रसिक आता घर बसल्या स्मार्ट TV, मोबाईल, लॅपटॉप वरती या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं देखील सहर्ष स्वागत. आणि आता 3 बॉल मध्ये कंपल्सरी धावा पाहिजे 7. सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला जिंकणं हे मात्र फलंदाज ऋषीच्या आणि शिवमच्या हातात आहे. आणि दुसऱ्या बाजूला JK शेळू संघाला जर कोणी जिंकून देऊ शकतो तर गोलंदाजी मार्क वरती असणारा प्रेम, प्रेक्षकांचं प्रेम दोनही संघांना आहे. पण आता जिंकणार कोण? शेलू की नेरळपाडा? दोनही रेल्वे स्टेशन आहेत. त्यामुळे आता नेरळ जिंकणार की शेलू जिंकणार की क्रिकेट जिंकणार हे बघायचं. क्रिकेट तर जिंकणार आहे. 3 बॉल 7. गोलंदाज प्रेम राऊंड द विकेटने. रनआउटची चान्स आणि बॅट्समन आउट. तीन बॉल 7 पाहिजे होत्या. DRS पंचांकडे मागायचा असतो. 3 बॉल 7 ची गरज होती. यस राजचा DRS एक्झॅक्ट वाईटसाठी. यस चेक केलं जाईल. बॅट्समन थांबा तिथेच. आपण आतमध्ये थांबून घ्या. चला चला ती वाईटसाठी रिव्ह्यू. चला बॅट्समन अमित सोना आपण चला डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. 3 बॉल 7 हव्या होत्या. एक्झॅक्ट काय घडलंय हे आता बघायचं.
फलंदाज सर आउट आहे. निर्णय काय, एक धाव वाचेल का, एक चेंडू वाचेल का, प्रयत्न एकेका चेंडूसाठी आहेत. डिसिजन येईल, क्लोज डिसिजन आहे. तिसरे पंच आमचं काटेकोरपणे तीक्ष्ण दृष्टीने ऑब्झर्व करतायत. दोन्ही 12th मॅन आपण बाजूला व्हा. तिसरा अंपायर जो निर्णय देतील तो फायनल असेल. 3 बॉल 7. सर्वांची नजर एका मॅच कडे. KTC लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम जे काम करते, टेक्निकल ऑपरेटर जे काम करतोय, आणि इथून येतं की फेअर डिलिव्हरी, वाईट बॉल नसेल, बॅट्समन आउट आहे. आता 2 बॉल मध्ये धावा पाहिजे 7. प्रेमने काय मॅच बनवली आहे. साई मसनेने जी इनिंग खेळली, गणेश मसनेने जी इनिंग खेळली, त्या इनिंग पेक्षाही बहारदार गोलंदाजी आहे ती प्रेम या गोलंदाजाची. 8 धावा त्याला वाचवायच्या होत्या. 2 बॉल मध्ये आता 7 पाहिजेत. गोलंदाज तयार. प्रेमचा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आता कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 7. अजूनही सांगू शकत नाही गोलंदाजाचा चेंडू कसा येईल. सिद्धिविनायक नेरळपाडा अजूनही धाकधूक दोनही संघांच्या पाठीराख्यामध्ये. 1-7 प्रेक्षकांनी सामन्याचा आनंद घेतला आणि 1-7 ची गरज आहे आता. एक बॉल 7. काय होईल, तो चेंडू चांगला पडेल का. किती भीती असेल खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये. आपण बाहेर आहोत तर इतकी भीती आहे, मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना किती भीती असेल. चेंडू एक्झॅक्ट पडेल का, तो नो बॉल नसणार का, वाईट बॉल नसणार का, एक धाव येणार नाही, 1 बॉल 6 मॅच येणार नाही. किती संभाव्यता या मॅच मध्ये. प्रोबॅबिलिटीने भरपूर भरलेला हा सामना. 1 बॉल 7. शिवमचा फटका आला आणि जिंकलाय JK सेलू. विजयाचा हिरो ठरला JK सेलू संघाचा, ज्याने 8 धावा वाचवल्या, 8 धावा डिफेन्स केला 6 चेंडू मध्ये. तो प्रेम ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. जयवंत हजारे दादांची एंट्री, इलेक्ट्रिक बाईक घेऊन जयवंत दादांची एंट्री झाली. आणि आता मी प्रेमला इन्व्हाइट करेल की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी यावं. निलेश शिनारे जर आउट झाला नसता, हेमंत चंच जर आउट झाला नसता तर मॅच बदलली असती. हार्ड लक सिद्धिविनायक नेरळपाडा. हिमतीने खेळलात पण थोडक्यात मॅच मात्र तुम्ही गमावली. सो